समाज आणि दुराग्रही लोकांना दुरुस्त करण्याचं कॉन्ट्रॅक्ट आपल्याकडे नाही आहेत. त्यांची जात स्वतंत्र आहे. ऐशी कळवळ्याची काय शब्द आहे तुकोबारांचे, जात स्वतंत्र आहे. कोणीही संत होऊ नका आणि त्या जातीत जाऊ नका आणि स्वतःला समजून असं बाहेरून संत नाही होता येत. जाती तुकोबाराय ज्ञानोबाराय ही जात वेगळी, ऐशी कळवळ्याची म्हणून गाथा ज्ञानेश्वरी. आपण अभंग सांगतो त्याचा मोबदला किती असतो आणि याला म्हणायचं का ऐशी कळवळ्याची? लक्षात येते तुम्हाला? आपण त्या क्षेत्रातलेच नाहीत हे लक्षात ठेवा. ही जात विनामूल्य विना मोबदला तुम्हाला संत करणारी जात ही फक्त ज्ञानोबारांची आईची गुरुकृपा दृष्टी. ऐशी कळवळ्याची जा कोणालाही त्या जातीतलं समजू नका. करी लाभाविन प्रीती. गुरुनी शिष्याला कृतार्थ केलं, गुरुचा काय फायदा? लक्षात येते? राजकारणातला पहिला नियम आहे, मतदारसंघात दुसरा आमदार जन्माला येता कामा नये. जर एखाद्याची लोकप्रियता वाढत चालली तर तो कट केला पाहिजे. याच्यावरच आमदाराचं लक्ष असतं, याच्यातच भारत असतो. का जर दुसरा तयार झाला आणि त्याची जर लोकप्रियता वाढली याचं सीट खड्ड्यात येतं. परमार्थात असं नाही. करी लाभाविन, अरे तो देव जो आहे आणि आई जी कृतार्थ झालेली आहे. एक माझा शब्दला मुलगा ज्यावेळेस 25 वर्षाचा होतो आईचा संसार संपलेला असतो, काही नवीन राहिलेलं नसतं. आणि शिष्य जेव्हा कृतार्थ होतो गुरु तृप्त झालेले असतात. ह्या दोघांना काही घेणं देणं नसतं, सगळा संसार त्याला दिलेला असतो. करी लाभाविन शब्द फार महत्वाचा आहे. लाभाशिवाय व्यवहारात तुम्ही पाऊल टाका, चहा पाजत नाहीत लोक. 3दा पाजलं तर एकदा आपल्याला पाजावं लागतो. करी लाभाविन आहे का? काढतात लोक. सुरुवातीला दारू फुकट देतात, सवय लागे, पण तंबाखू फुकट देतात. जगातल्या कोणत्याही तंबाखू खाणाऱ्याने पहिली तंबाखू विकत घेतलेली नाही. घेतली का? पहिले दारूचा घोट विकत घेतलेला आहे का? ट्रेनिंग आहे ते, कॉम्प्लिमेंटरी गिफ्ट. आणि एकदा त्याला सवय लागली की मग हळू सांगतात घे नाही विकत. करी लाभाविन असे लोक. हे शक्य? माझा हा अर्थ इतका मोठा आहे, मला वेळ नाही खरं म्हणजे याचा विश्लेषण करण्यासाठी. बिना लाभाचा मनुष्यच प्रवृत्त होत नाही, जगातला कुठलाही मनुष्य. प्रयोजनम अनुदिश्य मंदोपी न प्रवर्तते. मंद म्हणजे अडाणी माणूस. जर त्याला स्वार्थ जर दिसला नाही, अडाण्यातला अडाणी माणूस काम करत नाही. जी पिकाऊ जमीन आहे तिथंच कष्ट केलं जातं. जमिनीवर कष्ट केलं जाते, पिकाऊ जमिनीवर कष्ट केलं जातं. कामाला येणाऱ्या माणसावर प्रेम केलं जातं, लाभाशिवाय प्रेम केलं जात नाही. विठ्ठला विठ्ठला हे शक्यच नाही. किती प्रयत्न करा काहीतरी असतंच, कळायला वेळ लागतो. मला फोन आलेला मी पहिल्यांदा बोलतो त्यांना, सगळं ठीक आहे तारीख सोडून बोला. करी लाभाविन. तुमचं गोड बोलणं हे तारखेपर्यंतच आहेत. एक जुने कीर्तनकार होते आमच्या संप्रदायातले, फार हुशार होते. निवृत्ती महाराजांनी आज तर मोठा रथ वगैरे लावून भगवानगडाच्या गादीचं स्वागत केलं बरं का. ते नामदेव शास्त्रीचं नाही हा, ऐश्वर्य संपन्न बाबांची गादी आहे, त्या गादीचं ते स्वागत आहे, आदरातिथ्य. मी माझं मानत नाही कधी या बाबतीमध्ये. करी लाभाविन प्रीती. आणि त्यांना सांगताना सांगितलं मुले शेवटची तारीख आहे बरं का. ते म्हणे आयुष्यात मागणार नाही, पण या वेळेस तुम्ही आई वडिलांच्या प्रीत्यर्थ यायला पाहिजे. म्हटलं त्याच्यावरच कीर्तन करतो. आई म्हणजे काय, नाही तर उगा रडून रडून सांगणारी जात नसावी. विठ्ठला 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 विठ्ठला. लाभ हा माणसाच्या म्हणजे रक्तात साठवलेला आहे. रक्तामध्ये कुठलाही माणूस जगामध्ये असू द्या,
त्याच्या पुढं जाऊन मी एकदा बोललो होतो, एकेका माणसाला 3-3 कोटीचं पॅकेज आहे कॉर्पोरेट कंपन्यांमध्ये. 3-3 कोटीचं. खुश असतात ती लोक. त्यांना, आता मी जास्त बोलत नाही, त्यांची सगळी सोय केली जाते. जितकं समजेल तितकं बघा सोय शब्दाचा अर्थ काय आहे. सगळी सोय केली जाते. महाराज 3 कोटी देतात, तारुण्य विकत घेतात. हो, कॉर्पोरेट कंपन्या असतील, कोणी असो, तारुण्य विकत घेतात तुमचं. तुम्ही कष्ट करतात म्हणून ते लोक श्रीमंत होतात. तुमचं कष्ट करणं बंद करा, ते श्रीमंत होत नाही, पॅकेज वाढवतात. एक जण तर मला पुण्यातला माणूस होता, का कोणास ठाऊक काय बोलावं असं कळत नाहीत. महाराज तुमची तारीख पाहिजे मला म्हणे. अरे म्हणलं मी कीर्तन करत नाहीत, आकडा बोला. सगळेच कीर्तनकार विकाऊ नसतात, नाही कळत लोकाला अजून. मी म्हणलं नाही, मला नाही कीर्तन करायचं. कसं कीर्तन करत नाही, भाषा बघा, कसं कीर्तन करत नाही, बघतो म्हणे. मी म्हणलं बघ, माणसाची सरड्याची धाव कुठपर्यंत असते. ते गेलं एका मंत्र्याकडे, मोठा मंत्री होता, त्याला म्हणे काही करा, शास्त्रीची तारीख पाहिजे. ते म्हणलं तेवढं सोडून बोल, तेवढं सोडून बोल. पैसे संपले, वशिला संपला, पुन्हा पाया पडायला आला. महाराज बोलण्यामध्ये चूक झाली, तू माफी मागायला आला, याच्या पाठीमागं लोभ आहे. निरपेक्षपणाने आला नाही. मी तर कीर्तनाचे पैसे घेत नाहीत, वारकऱ्याला कधी त्रास देत नाही महाराज. पण कीर्तन घेणारे वारकरी असावेत ना. राजकारणी लोकांनी विकत घ्यावं एवढा शास्त्री स्वस्त नाहीये. ज्ञान आहे हो, पिकलेलं ज्ञान, ज्ञानोबरांचं ज्ञान एवढं स्वस्त असतं का? पुढचाच टप्पा सांगतो, काय विकलं जात नाहीत. ज्ञानेश्वरीचा पोरगा आहे हो. काय विकत घेणार आहेत ही लोक. तुम्ही हे जी माझे शब्द आहेत ना, हे तुकोबारांचे शब्द आहेत. तुम्हाला अजून या शब्दातलं रहस्य करते, तुम्हाला अहंकार वाटेल, अभिमान वाटेल, पण ओव्यात सुद्धा अशा आहेत की आमच्यामुळं देव आहेत याचा अहंकार संतांना असतो. ते अहंकारो वाहत अंगी, आम्ही हरीचे भूषा वया लागी. आम्ही हरीचे भूषण, आम्ही आहे म्हणून पांडुरंग परमात्मा आहेत, याला म्हणतात संत. विठ्ठल आणि का म्हणतात संत असे, आम्ही हरीचे का अहंकार वाहतात, देवालाच काही मागत नाहीत. तुका म्हणे तुझी नलगे धसोडी. आम्ही काही भीक मागणारे आहेत का रे? देवाकडून सुद्धा ज्याला काही लागत नाहीत अशा संतांनी आपल्यावर प्रेम करावं. करी लाभाविन, अजून मोठ्या अर्थे तरी सांगतोय तुम्हाला, करी लाभ. देवाकडून सुद्धा ज्या संतांना काही नको त्या संतांनी आपल्यावर प्रेम करावं. आणि त्या संतांनी जर प्रेम केलं आणि काहीच येत नसलं आपल्याला, तिसऱ्या चरणात सांग, पोटी भार वाहे वाहे, पोटी भार वाहे पोटी भार वाहे वाहे, पोटी भार वाहे पोटी भार वाहे वाहे, पोटी भार
त्यांना जर वाटलं ना, ज्ञानोबाराला जर वाटलं, रेड्या मुखातून वेद बोलतात. अजून कळायची भाषा. रेड्याच्या मुखातून वेद बोलतात. आणि त्यांना जर वाटलं ना, वेद ज्यांचे पाठ आहेत त्यांना ज्ञानेश्वरी कळत नाही. हे ज्ञानोबा आहेत. करी लाभाविन. ज्ञानोबासारखं अहंकारी जगात नाही कुणी हो. देवानी नामदेव महाराजांना माऊलीकडे पाठवलं. किती मोठा वशील आहे. वेगळ्या अँगलनी बघा तुम्ही. कोणी पाठवलंय? देवानी नामदेव महाराजाला. नाही म्हटले, नाही उद्धार करायचं. काय केलं देवाने? गेले माघारी. तन तन करत गेले. बिचारे देवाला सांगायला लागले असं आहे तसं आहे. काय ते काही संत होते का म्हणे. नामदेव महाराजांना जर माऊली ओळखू येत नाही, तुम्ही कोण येतो? आत्ताचे लोक कोण आहेत? हे गरीब आहेत. हे दृष्टीच्या बाबतीमध्ये बोलतोय. दृष्टी शब्द विसरू नका. गरीब आहेत हे लोक. माऊलीला प्रत्यक्ष पाहिल्यानंतर देव ज्यांचं जेवण करत होता त्या नामदेव महाराजांना माऊली कळत नाही. आपल्या तर बायको सुद्धा वाढत नाही महाराज. आणि आपण म्हणतो ज्ञानेश्वरी कळत नाही, नाही का? बोलायचं का पुढे? माऊली कळत नाही. अरे एकदा सोप स्वतःला माऊलीकडे. तुम्ही तुकोबारांचे सगळे अभंग बघा. कधीही देवाला त्यांनी त्रास दिलेला नाही. पण देवाला सांगताना काय म्हणतात माहिती आहे का? या संतासी निरवी देवा तुझ्याकडे नको मला. या अभंगातलं सार लक्षात ठेवा. काय? देवा तुझ्याकडे नको, की तू कोणालाही बिघडवणारा माणूस आहेस. कधी पतन कर होईल तुला सांगता येत नाही. तुझ्याकडे नको, पण मला संताशी सांभाळी घाल. या संतासी निरवी. निरवी शब्दाचा अर्थ आहे संताकडे सांभाळी घाल. हेची मज देई. शब्द पुन्हा पुन्हा रिपीट आहेत बरं का. हेची मज देई. आणि का तुझे दुसरं काही देऊ नको, मी मागत पण नाही. इतकं कठीण आहे संतांनी सांभाळणं. संपूर्ण अभंग पहा, रिपिटेशन आहे त्याच्यामध्ये. आणि जो उदार आहे, सृष्टी निर्माण केलेले आहेत, त्याला तुकोबाराय म्हणतात उदार हो. तुका म्हणे आता हे की तुम्हाला कळलं का अभंग? हा हे देवाला मारलेला टोमणा आहे. हा भगवंताला आपण म्हणायचं ज्याचा उदार गुण आहे, आणि त्याला म्हणायचं आपण उदार हो. हे तुकोबारांनी मारलेला टोमणा. देवा उदार हो, कारण की संताकडे संभाळी घाल. तुका म्हणे आता उदार तू होई, आणि मज ठेवी पायी. हेच शेवटच्या चरणात तुकोबा. तुका म्हणे माझे, 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 तुका म्हणे माझे. तुम्हा संता बरी मोजे, तुम्हा संता बरी मोजे, ऐसे कळाची लागे, ऐसे कळाची लागे. तुम्हा संतावरी मोजे, तुम्हा संतावरी मोजे, ऐसे फार गोड अभंग आहेत. दगड जगामध्ये हजारो आहेत, पण मूर्तिकाराच्या हातात जर सापडला आणि मूर्तीच्या अतिरिक्त जो दगड आहे तो जर त्या मूर्तिकाराने काढला तर तोच दगड पूज्य होतो. कोणताही मूर्तिकार मूर्ती घडवत नाही,
मूर्तीच्या अतिरिक्त जो दगड आहे तो त्याला बाजूला काढतो. नाही कळालं? तसं तुम्ही स्वयंभू आहात. तुमच्यातले दोष बाजूला काढणारा संत पाहिजेत आणि ती दृष्टी तुमच्यावर पडली पाहिजेत आणि त्याच्यासाठी तुमचं ओझं वागवावं लागतं. पोटी भार आहे, ओझं वागवणं म्हणतात त्याला. अडाणी आहेत ना, काही समजत नाही, ओझं. आणि त्याने केलेले सगळे चुका त्याचे सर्वस्वही, सर्वस्व शब्द सगळं आलं दोन्हीकडे, माऊलीकडे आणि आईकडे. कधी ते मुलगा आहे घाण करतं, मांडी घाण करतं, कपडे घाण करतं, आई कंटाळत नाही. न कंटाळणारी फक्त आईच आहे. बाकी शंका येऊ द्या, लगेच वाईट नजरेने पाहतात. करोना आहे का? तुमच्या शिंका सुद्धा समाज सहन करत नाही. जर खोकलं ना, आता मी बघतो आता मार्केटमध्ये फिरत असताना कसे लोक तुमच्या आईला विशेष वाटतं. खोकतोय, औषध घे, झोपून राहा, बाहेर जाऊ नको, त्याचे सर्वस्वही. आणि सगळं सहन करत असताना उबगणे हे स्थिती न पाहे माय. काय ज्ञानोबरायांचा शब्द, उबगणे न पाहे कोण? माय. माया असलेली माय, माया असलेली. मी का बोललो माहिती का? आत्ताच्या आई झालेल्या बाया दूध सुद्धा पोराला पाजत नाही, तो सौंदर्य नष्ट होईल म्हणून. म्हणून माय शब्द वापरला. माया असणारी आई शब्द नाही वापरला. आणि त्याच्या पुढं संताची टेक्निक सांगतो तुम्हाला. तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे वत्स. आई नाही हा तिथं, काय व्यवहार आहेत. धेनू वेचे चित्ती. जर बिबट्या आला ना तर गाय दोर खंड तोडून बिबट्याला नीट करते, स्वतःला आहुती देते, पण वासराला काही होऊ देत नाही. अर्थ कळला का? गायी करते, आई नाही. आताचे तर शिक्षणाचा अर्थ स्वतःला सिक्युअर करणं नाहीये आणि हे टेम्पररी आहे. तुम्ही कितीही महान व्हा, नास्तिक व्हा, तुम्हाला 25 वर्ष तारुण्याचे दिलेले आहेत, मूर्खालाही दिलेले आहेत, श्रीमंतालाही दिलेले आहेत. झोपडपट्टीतल्यांना सुद्धा मुलं होतात, बंगल्यातल्या सुद्धा होतात. ते सुख सारखं आहे, परिवाराचं सुख सारखं आहे. तुमचा पराक्रम नाही येतो. पण गुरुदृष्टी मिळणं आणि संतांनी तुम्हाला सांभाळणं, तुम्हा संतावरी ओझे. ते संत जे लाभाशिवाय प्रीती करतात ते संत. आणि त्या माऊलींचा ज्यांनी आपल्याला जन्म दिला, हे सगळं दोन्हीकडे कीर्तन लागणार आहे बरं का आईचं. त्यांचा हा निवृत्ती महाराजांनी रौप्य महोत्सव केलेला आहे. त्यांनी मगाशी मला एक शब्द वापरला की महाराष्ट्रातलं पहिलं मंदिर आहे ज्ञानेश्वर महाराजांचं, की जिथं आपण 3x3चे 8-8 टनाचा एक दगड वापरतोय. मोठं ऊसतोड कामगार आणि शेतकऱ्यातर्फे ते मंदिर चालू आहे. निवृत्ती महाराजांना वाटलं की त्याला काहीतरी द्यावं. मला म्हणे माझी इच्छा आहे माऊलीच्या मंदिराला काही द्यावं. म्हटलं तुम्ही पोरगा दिला हेच पुष्कळ आहे. कारण की इतका सुंदर अभ्यास करतो कृष्ण, त्याला आता बोलायला नाही पाहिजे सगळ्याच्या देखत. पण भाग्यवान आहेत निवृत्ती महाराजांनी, त्यांची पत्नी, ज्यांनी असा मुलगा जन्माला घातला. नाहीतर एवढे पैसे घरामध्ये आहेत, एवढं वैभव घरामध्ये आहेत. अहो तुम्हाला वाईट वाटेल माझ्या बोलण्याचं, 300-300 वर्षाचे फडकरी आहेत, वंशज आहेत संत परंपरेचे, श्रीमंत आहेत, अजूनही चांगलं कीर्तन करता येत नाही महाराज. आणि अशा घरातून येऊन ज्ञानेश्वरीची आवड निर्माण होणं, धन्य माता पिता तयाची. पण आम्ही तर शिकवायलाच बसलेलो आहे. तो आमचं असं आहे महाराज, आम्ही गायी आहेत, तुमची टेक्निक पाहिजे आमच्याकडून दूध काढायची. आमच्याकडे भांडवल आहेत, आमच्याकडे दूध आहेत. श्रोते चांगले असले ना तर भांडवल चांगलं निघतं. जर का तुमचे चेहरे पडलेले असले ना, आम्ही विषय बदलतो. नाही कळालं? आत्ता सांगितलंय विषय वेळे तुम्ही आहात तिथंच ठेवतो. पण
या परिवाराने महाराष्ट्रामध्ये ज्ञानोबारायांची सेवा केली आणि नास्तिक लोकांना ज्ञानोबाराय तुकोबारायांचे शब्द त्यांच्या कानावर टाकले. हे खूप मोठं पुण्य आहे आणि त्या पुण्याचा परिणाम की घरामध्ये सुखशांती आहेत. मुलं न सांगता पारमार्थिक असणं हे खूप मोठं भाग्य आहे. ते कीर्तनकाराची मुलं कीर्तनकार असतील याच्यावर माझा फारसा विश्वास नाही आहे, का की तो कसा आहे हे घरच्या माणसाला पक्क माहिती आहे, बाहेर कसा आहे आणि आत कसा आहे. त्याच्यामुळं अंतःकरण स्वच्छ असणं हे फार महत्त्वाचं आहे. म्हणून मुलगा त्याने भगवानगडावर ठेवला आणि तो निधीचा प्रश्न आहे ना, तो मी फार वेगळ्या वृत्तीचा माणूस आहे. आमचा संकल्प आहे नामा म्हणे केशी, आमचा संकल्प आहे की माऊलीचं मंदिर जगात कुठं नाही असं भगवानगडावर बांधावं. पूर्ण करण्याची जबाबदारी देवावर आहे. नामा म्हणे केशी राजाने केला नेम, आम्ही निमित्त मात्र आहे त्याला. तरी पण ज्ञानेश्वरी आणि गाथा समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम निवृत्ती महाराज एका वेगळ्या शैलीने जरी करत असले तरी भजन ज्ञानोबाराय तुकोबारायचंच आहे हे लोकांनी लक्षात ठेवावं. आणि त्या पठडीतून त्या परंपरेतून ते जात आहेत आणि त्यांना दान देण्याची वृत्ती आहे. हे फार चांगलं आहे बरं का महाराज. कुठे आहेत तुम्ही? कधी आयुष्यामध्ये कीर्तनकाराची पंगत खाल्ली का? तुम्ही सगळ्यांनी कीर्तनकार पंगत द्यायला लावतात. कीर्तनकारांनी स्वतःच्या पैशांनी घातलेली पंगत खाल्ली कोणी? हात वर करा. अवघड आहे महाराज. आणि त्यात तुम्ही ज्ञानेश्वर महाराजांच्या मंदिराला देतायत. हिंदीमध्ये एक म्हण फार चांगली बरं का, भीक में से भीक दे 3 लोक जीतले. आपल्यातून मिळून माऊलीला देणं ही आपलं वैभव आहे महाराष्ट्राचं. म्हणजे माझा मुद्दा वेगळा आहे म्हणून हा एक त्यांच्या प्रेमामुळं मी या ठिकाणी आलो. त्यांना कोणी त्रास देऊ नका. आणि ज्यांच्या पोटी आपण जन्माला आलो त्या आई वडिलांचं कृतज्ञता मानणं गेल्या 25 वर्षापासून त्या निमित्ताने हा सप्ताह करणं आणि या निमित्ताने जीव घालणं, अन्नदान देणं, ज्ञानदान देणं, तीच माणसं या जगामध्ये सुखी असतात. जी माणसं आलेला परमार्थातला पैसा जो परमार्थामध्ये घालतो तो सुखी असतो, त्याला कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही. हा एक नियम आहे आणि त्या नियमाप्रमाणे 25 वर्ष या निमित्ताने ते करतायत. मागे एकदा आलो होतो, आजही आलो आहे. पण आणि एक विनोदाचा विषय होता मगाशी. वयामानाने कीर्तन करत नाही मी. इथं आलेले बरेच लोक आहेत तारखेसाठी, मला याची कल्पना आहे. पण ते ज्ञानेश्वरीचा अभ्यास अजूनही माझा राहिलेला आहे. पुस्तकं लिहायचे राहिलेले आहेत. का की मी माझ्या आनंदाकरता लिहित असतो किंवा वाचत असतो किंवा अभिव्यक्त करत असतो. म्हणून माझ्या आनंदासाठी जर मी भगवानगड सोडला आहे तर तुम्ही कीर्तन पुन्हा करेल अशा भ्रमात राहू नका. पण मन मौजी आहेत. 100वा सप्ताह आहे, 50वा आहेत, वारकरी आहेत. आला मूड तर करू शकतो पण कीर्तनकार नाही आहे हे लक्षात ठेवा. म्हणून लोकांना वाटतं शास्त्रीजी आले पाहिजे. मलाही असं वाटतं कीर्तन माझा आत्मा आहे. जेव्हा मी करतो तेव्हा फुल ताकदीने करतो, असं मागे पुढे राहत नाही. पण आता एक वयामानाने शांत राहिलं तर अजून जास्त दिवस ज्ञानेश्वरीचा आपण आनंद घेऊ शकतो, पुस्तकं लिहू शकतो, विद्यार्थ्यांना तयार करू शकतो. आपल्या पाठीमागं जर विद्यार्थी तयार झाले तर ज्ञानेश्वरी टिकेल. जर नाही झाले तर जेवढे मोठे मोठे माणसं आहेत ना त्यांची वंश परंपरा टिकली नाही अभ्यासामध्ये. कारण की ती दान दिलं गेलं पाहिजे. विद्यादान दिलं तर ती परंपरा टिकते. म्हणून असा एक आनंदाचा क्षण आहे. त्यांनी केलेलं स्वागत किंवा त्यांचं प्रेम आणि भगवानगडाला त्यांनी दिलेला आदर या सगळ्यांचा मी ऋणी आहे. आणि पुन्हा एकदा त्यांना मुलांना जवळ करून आशीर्वाद देतो. ही सेवा या ठिकाणी थांबवतो. बारको माई, बारको माई, ज्ञानेश्वर माऊली माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर